आणि आमचं मन भरपूर इथे या ठिकाणी आमचं मन खूप रमतं इथे. देवी श्रद्धा आहे. हो हो, देवीवरती खूप श्रद्धा आहे आमची, खूप म्हणजे खूप. मित्रांनो, समोर जी बस लागली आहे ती आपल्या यात्रेला जाते, सोनुर्लीच्या यात्रेला. तर आता या बसमधून आपण जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण सोनुर्ली गावात आलेलो आहे. तर मित्रांनो, आज सोनुर्लीची माऊलीची वार्षिक जत्रोत्सव मित्रांनो आहे. तर सोनुर्ली तालुका सावंतवाडी, तर ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. तर आता थोड्याच वेळात पालखी आल्यानंतर लोटांगणात सुरुवात होणार आहे. तर ही लोटांगणं नवसाची लोटांगणं घातली जातात. पहिल्या प्रथम पुरुषांची लोटांगणं, त्याच्यानंतर बैलांची लोटांगणं असतात आणि त्याच्यानंतर पूर्ण देवळाभोवती पालखी फिरवली जाते. असा हा पूर्ण सोहळा असतो. तर आपण हा परिपूर्ण असा व्हिडिओ करणार आहोत. चला तर मग आपण लगेचच आता पालखी आता पाहू शकता. इथे लोटांगणासाठी इथे आलेले आहेत. कॅमेरा फिरव. तर मित्रांनो, आता आपण लगेचच जाऊया आतमध्ये देवळात आणि देवीचं दर्शन घेऊया. सोनुर्लीची माऊली इथे गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. गेल्या वर्षी शिवोळी दिवशी खूप म्हणजे असं एकदम असं बाहेर गेलेलं बोललेलं होते भरीन म्हणून भरलेली नमस्कार मित्रांनो, देवी माऊली सोनुर्ली येथे वार्षिक जत्रोत्सव पार पडला. तर या जत्रोत्सवा संबंधी सर्व माहिती जी आहे ती येथील मानकरी आपल्याला आता देणार आहेत. नमस्कार. या ठिकाणी लोटांगणाची महती असलेला हा आई माऊलीचा जत्रोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या दक्षिण कोकणचं पंढरपूर प्रसिद्ध असलेलं हा आई माऊलीचं सोनुर्ली पुण्यमय क्षेत्र या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असतो. मळगाव गावून दोन्ही गावच्या तरंग देवता सवाद्य पालखीने मिरवणुकीने येतात. त्यांचा सन्मान करून त्यांची पालखी जी आहे कुळगराच्या ठिकाणी जाते. कुळगराहून पुन्हा पालखीने तिथल्या देवीचे जे रोपडा आहे ते घेऊन पालखी मंदिराच्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मंदिरात आणली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी लोटांगणाला सुरुवात केली जाते. स्त्री आणि पुरुषांची लोटांगण या ठिकाणी असतात. असंख्य भाविक जे नवस बोललेले असतात तो नवस फेडण्यासाठी पाहतात. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी इथं भाविक येत असतात हा सोहळा संपन्न करण्यासाठी, आणि हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी देखील इथं उपस्थित राहत असतात. असं आहे सोनुर्ली माऊलीचा लोटांगणाचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं नव्हे तर कर्नाटक, गोवा, बेळगाव इत्या अनेक राज्यातनं या ठिकाणी भाविक हा लोटांगणाचा सोहळा पाहण्यासाठी येतात. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी हा जो सोहळा जो आहे संपन्न करण्यासाठी मुलाची मदत या सर्व भाविकांची आहे. आणि म्हणूनच या आई माऊलीचं कृपाछत्र या सर्व भक्तांवर आहे. सर्व भक्तांवर कृपाछत्र ठेवणारी अशी आई माऊली सर्वांचं सुखमय आरोग्य देव, सर्वांचं कल्याण करो हीच माऊली चरणी प्रार्थना. मालवणी माणूस यूट्यूब चॅनल तर्फे आपले सर्व मानकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद तुमचे. पहिल्या क्रमांकाचा जो देवतरंग आहे तो रवनाथाचा आहे. मधला आहे तो भूतनाथाचा आहे. आणि त्याच्यानंतर गुलाबी रंगाच्या साडीमध्ये जो सजवलेला जो देवतरंग आहे तो पावना देवीचा आहे. असे ते 3 तरंग आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक द्वारपाल आहे. त्याच्यानंतर
या ठिकाणी एक द्वारपाल आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता सुशोभीकरण असं केलेलं आहे. रंगरंगोटी त्याच्यानंतर फुलांची आरास मांडलेली आहे इथे. भाविकांची रांगा सुरू आहेत. आता काही वेळानंतर इथे पालखी वगैरे देवाचे जे सर्व विधी आहेत ते इथे या सभा मंडपात होणार आहेत. त्याच्यानंतर लोटांगण पण या पायरीच्या तिथून लोटांगण चालू होणार आहे. ते थोड्याच वेळात आपल्याला पाहता येणार आहे. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काही क्षणात इथे मंदिराच्या सभा मंडपामध्ये पालखीचं आगमन होत आहे. तर या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे पाहू शकता. आहे तो पालखीचं इथे आगमन झालेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी लोटांगणात सुरुवात होत आहे पाहू शकता. लोटांगणात मित्रांनो सुरुवात झालेली आहे. मित्रांनो प्रसिद्ध अशी ही श्री माऊली देवी सोनुर्ली येथील यात्रा आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी पुरुषांचं लोटांगण इथे सुरू झालेलं आहे. नवसाचं लोटांगण असतं हे. या लोटांगणासाठी
येथील जे मानकरी जे मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत, जत्रेचे जे स्वयंसेवक आहेत, ते या लोटांगणासाठी या भाविकांना मदत करत आहेत. अगदी नियोजनबद्ध असं हे लोटांगण मित्रांनो चालू आहे. पाहू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे ती. या ठिकाणी मित्रांनो लोटांगण घालत घालत भाविक जे आहेत ते श्रीदेवी माऊली, सोनुलीची माऊली या सभामंडपाच्या बाहेर लोटांगणाची ही फेरी आलेली आहे. मित्रांनो कोकणची ही परंपरा ही अशी अद्भुत अशी परंपरा आहे. मित्रांनो पाहू शकता अनेक प्रकारचे रीतिरिवाज या ठिकाणी अनेक मंदिरामध्ये तो आपल्यास पाहावयास भेटतात. या ठिकाणी महाराष्ट्रातील कोकणातील प्रसिद्ध अशी जत्रा आहे. इथे लोटांगणाची जत्रा आहे देवी सोनुर्ली माऊलीची. या ठिकाणी इथे लोटांगण भाविकांची सुरू झालेली आहे. नवसाची लोटांगण सुरू झालेली आहे मित्रांनो.
मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लोटांगण घालणारे जे भाविक आहेत ते या खडीमधून लोटांगण मित्रांनो घालत आहेत। अतिशय कठीण अशी ही लोटांगणाची नवस फेडण्याची पद्धत आहे। तर तरीही हे भाविक जे आहेत ते आपला लोटांगणाचा नवस आहे तो पूर्ण करत आहेत। अतिशय अद्भुत अशी ही कोकणातली परंपरा आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देवी सोनुर्लीची जत्रा तर या जत्रेच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो श्री देवी माऊली सोनुर्लीची माऊली लोटांगणाची जत्रा पाहायला या लोटांगण घालणाऱ्या भाविकांना पाहायला ही हजारोच्या संख्येने इथे गर्दी जमलेली आहे भाविकांची। या ठिकाणी मित्रांनो हे जे भाविक दिसत आहेत हे लोटांगणाच्या प्रतीक्षेत आहेत सर्व। आता या ठिकाणी पहिली जी फेरी आहे ती या ठिकाणी आता पोहोचणार आहे थोड्याच वेळात आणि त्याच्यानंतर हे जे लोटांगणासाठी भाविक प्रतीक्षेत आहेत ते लोटांगणास सुरुवात करणार आहेत। लोटांगणाच्या जत्रेला खूप गर्दी आहे, अफाट गर्दी झालेली आहे। हो याच्याबद्दल आलो होतो, खूप मजा आली, खूप मोठी गर्दी आहे एकदम, खूप गर्दी आहे एकदम। हा नवस वगैरे काय केला होता का? याच्या अगोदर नवस केला होता मी। हो याच्या आदल्या दिवशी नवस केला होता। मागच्या वर्षी लोटांगण घातलं होतं। हो गेल्या वर्षी नवस पूर्ण केला, या वर्षी पण आलेला। हो या नमस्कार मित्रांनो, लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी सोनुर्ली माऊलीची जत्रा आहे। तर या ठिकाणी लोटांगण घालण्याचा नवस इथे केलेला असतो भाविकांनी। तो नवसाची या पूर्तता करताना तुम्हाला भाविक दिसत आहेत। मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी ही जी पुरुष मंडळी दिसते आहे ती लोटांगण घालत घालत मंदिराच्या सभोवताली पूर्णपणे प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या नवसाची पूर्तता करतात। देवी सोनुर्लीची माऊली नवसाला पावते अशी देवी माऊलीची ख्याती आहे। या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता
लोटांगण घालणारे जे पुरुष भाविक आहेत यांची संख्या अजूनही तुम्ही पाहू शकता. मोठ्या संख्येने इथे भाविक प्रतीक्षेत आहेत लोटांगणाच्या. आपण पाहू शकता या ठिकाणी छोटे जे बालक आहेत ते पण या लोटांगणाच्या या फेरीमध्ये सहभागी आहेत. देवी माऊलीच्या लोटांगण जत्रेमधील पुरुष भाविक जे आहेत त्यांची ही शेवटची फेरी आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व जे पुरुष भाविक आहेत त्यांची फेरी इथे संपलेली आहे. ही शेवटची फेरी आहे आणि यानंतर आता लगेचच महिलांचा जो नवस पेटण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे महिला भाविकांची जी आता फेरी आहे ती सुरू होत आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उभ्यानी या महिला ज्या आहेत त्या आता त्यांची अशी पद्धत आहे की उभ्यानी ते लोटांगण वगैरे उभ्यानी घालतात. पुरुषांसारखे लोळत घालत नाही. आपण पाहू शकता या ठिकाणी ही लोटांगणाची शेवटची फेरी आहे. म्हणजे या ठिकाणी लोटांगण पाहू शकता या मंदिराच्या सोनुलीची माऊलीच्या मंदिराची ही पायरी आणि या ठिकाणी लोटांगणाची प्रदक्षिणा इथे पूर्ण होत आहे. पुरुष भाविकांची या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण होत आहे आणि काही क्षणात मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर ज्या महिला भाविक आहेत त्या आता मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतायत आणि जसजसे पुरुष भाविकांची लोटांगणाची प्रदक्षिणा पूर्ण होते आहे त्याप्रमाणे त्यांची नवसाची तिथे पूर्तता होऊन ते बाहेर पडत आहेत. पाहू शकता आपले इथे रेवतेवासी सर्वजण आलेले आहेत. मित्रांनो समोर पाहू शकता या ठिकाणी देवतरंग घेऊन वारेसूत्र चालत आहे. मित्रांनो समोर दिसत आहेत त्या महिला भाविक आहेत त्या पण देवी माऊलीच्या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. त्यांचा पण इथे नवस आहे. त्यांनी पण देवीला साकडं घातलेलं त्या पण नवस पूर्ण करणार आहेत. पाहू शकता मोठ्या संख्येने इथे महिला भाविक आहेत. हो पहिल्यांदाच आलो. तुमचा नवस वगैरे आहे का? नाही तसं काही नाही. आपलं गोटी भरली आम्ही. हो हो तुम्ही या देवीची ख्याती ऐकून आहात का? हो यासाठी तुम्ही पहिल्यांदा आलाय? पहिल्यांदा बघण्यासाठी बघू तुम्ही लोटांगणाचा वगैरे नवस केलाय का? नाही केलं कारण आपलं कसं इकडे माहिती नाही इकडे आपल्याकडून पाहुणे पण तशी नाही. आता पाहून घेणार आणि मग हा मग करणार. हा जमलं तर हा.
मित्रांनो या ठिकाणी जे पुरुष भाविक लोटांगण पूर्ण करतात त्याच्यानंतर या ठिकाणी आंघोळ करून घेतात. मंदिर देवस्थान समितीने इथे बाथरूमाची उपलब्धता करून दिलेली आहे. या ठिकाणी ते स्नान करतात आणि स्नान करून झाल्यानंतर आपल्या घराकडून येताना ते श्रीफळ घेऊन येतात. शहाळ म्हणजे जो परिपक्व नारळ नसतो असं शहाळ बोलतात कोकणामध्ये त्याला. ते शहाळ घेऊन येतात आणि ते या दगडावरती फोडून त्याचं पाणी आणि खोबरं खातात आणि उपवास सोडतात. तर अशी ही लोटांगणाची जत्रेची ही परंपरा आहे. मी सुनील मांजरेकर डोंबिवलीवरून इथे आलो आहे आणि हे लोटांगणाचं माझं 3रं वर्ष आणि माझ्या मुलग्याचं 1लं वर्ष आहे. आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप म्हणजे चांगला अनुभव इथे भेटतो आम्हाला. आणि आमचं मन भरपूर इथे या ठिकाणी आमचं मन खूप रमतं इथे. हो हो, देवीवरती खूप श्रद्धा आहे आमची, खूप म्हणजे खूप. हो हो हो. माऊली जत्रेसाठी आलेल्या महिला भाविक या ठिकाणी माऊलीच्या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून या ठिकाणी देवीच्या सभामंडपात आलेल्या आहेत. काही महिला भाविक या ठिकाणी येत आहेत आपली प्रदक्षिणा पूर्ण करून. या ठिकाणी पुरुष भाविकांबरोबरच महिला भाविकांनी पण मोठ्या श्रद्धेने ही जी माऊली देवीच्या मंदिराची जी प्रदक्षिणा आहे ती पूर्ण केलेली आहे मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी देवी माऊलीची पालखी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या पालखीला मध्ये मध्ये काही ठिकाणी थांबून या ठिकाणी टाळी मारली जाते म्हणजे या ठिकाणी अभंग म्हटले जातात. अभंग म्हटले जातात. मित्रांनो पालखी मध्ये मध्ये थांबली होती त्याच्यानंतर या ठिकाणी आता हे दादा आपल्याला सांगणार आहेत काय होतं. टाळी ज्या ठिकाणी मध्ये मारली जाते त्या ठिकाणी काय होतं अभंग किंवा काय म्हटलं ते सांगणार. हो, अभंग भक्तिगीत म्हटलं जातं. त्याच्यानंतर ब्राह्मणाकरवी मंगळाष्टक म्हटलं जातं आणि हळूहळू पालखी पुढे जाते. थँक्यू. ऐसा देव गणेश
मित्रांनो, काही क्षणात माऊली देवीच्या मंदिरामध्ये माऊली देवीच्या पालखीचं आगमन होणार आहे. पुरुष भाविक, त्यानंतर महिला भाविक यांची लोटांगणं पूर्ण झाल्यानंतर माऊली देवीची पालखीची प्रदक्षिणा पूर्ण मंदिराच्या भोवती होते. त्यानंतर पालखीचं आगमन मंदिराच्या सभामंडपात होतं. आता काही क्षणात तिथे माऊली देवीच्या पालखीचं सभामंडपात आगमन होणार आहे. आधी आलेली आहे आणि ती आपली बाळ पटवते. आधी लांबी किती होती त्या काळात? मित्रांनो, या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे. माऊली देवीच्या सभा मंडपामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पालखीच्या दर्शनासाठी इथे भाविकांची इथे गर्दी उसळलेली आहे.
पळय गेली या ठिकाणी मित्रांनो इथे पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. तुफान गर्दी झालेली आहे. पालखी मंदिरात आल्यानंतर दर्शनासाठी महिला आणि पुरुष भाविकांची तुफान गर्दी इथे उसळलेली आहे. आवाक्याच्या बाहेर एकदम गर्दी उसळलेली आहे, भाविकांची तुफान गर्दी. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मालवणी खाजा आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू आहे, शेवाचे लाडू आहे, त्याच्यानंतर हलवा आहे, जिलेबी आहे. त्याच्यानंतर बंगाली खाजा पण आहे तिथे. मी खाजा घेतलेला आहे, मालवणी खाजा. देवाला चालत नाही म्हणून मी सामर्थ्य नाही तरी पाडून देतो. 10 हा झाला तरीचा वेद आहे. मध्ये बघा पाण्यातनं उडून जात आहे, घरचं पाणी आलेलं आहे. देवाची कृपा आहे, भजनाची कृपा आहे. माहिती आहे देवाला आंघोळ जाऊन मिळतो शुद्ध पाण्याची. माहिती माझ्या हातामध्ये गाडी आहे, गाडीचं मूळ लहान आहे आणि ते मूळ लहान असल्यामुळे
राहिला काय करायचं महानैवेद्य काही आपल्याला तिथं मिळणार नाही उपनैवेद्य त्याला नाव घेऊन तरी पाणी मिळावं लागत नाही बाजार भरलेला आहे बाजार भरलेला आहे कसं करतो बाजाराला पाणी मिळून देतो बाजार वाहून जाईल तर काय करतो माहिती आहे बाजारामध्ये जेव्हा पाणी मिळेल त्या देवांच्या स्थानामध्ये गोड पदार्थाचं नाव घेऊन पाणी सोडतो हा देवा का त्याच्या समोर आली त्या गंजीमध्ये विचारायचा कोण तुम्हाला लागते अहो मेवा मिठाईचा दुकानामध्ये डोळ्यांमध्ये दुखून जो चपटी आकाराचा गुलाबी रंगाचा पदार्थ केलेला असतो त्याला काय म्हणतात ते या देवाला फार आवडतं म्हणून म्हटलं भाग्यात समर्थानी हा देवा का देवराम समर्थानी माहिती नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण सोनुर्ली गावची देवी माऊलीची लोटांगणाची जत्रा पाहिलेली आहे. तर या लोटांगण जत्रेचा आपण परिपूर्ण असा व्हिडिओ केलेला आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या मालवणी माणूस यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. देवी माऊलीचा विजय असो एवढे म्हणून आजचा व्हिडिओ हा इथेच आपण संपवतोय. धन्यवाद.